नमस्कार लेंगरेकर, आपण या ठिकाणी पाहत आहे की हे लेंगरेचं असं भव्य असं स्टँड आहे ज्या ठिकाणी लेंगरेमध्ये एंट्री केली जाते। आता या ठिकाणी आपण पाहू शकताय की या लेंगरे हे जे स्टँड आहे या ठिकाणी भरपूर मंडळी उभा असतात किंवा वाडाप या ठिकाणी असतं की इथं एस टीसाठी सर्वजण लोक थांबतात। आणि याच्याच समोर आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आज गटारीसाठी भरपूर पैसे आले किंवा ग्रामपंचायतीला या गोष्टीसाठी भरपूर पैसे आले, पण आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीने जर व्यवस्था होत असेल ठिकाणी काहीच नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी आपण याची अवस्था पाहू शकताय की अशा पद्धतीचे घाण आणि याच्या ठिकाणी गटाराचं पाणी सगळं साठून राहते। आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की भरपूर घाण अशी सगळे टाकलेली जाते आणि याच्यामुळे जे इथं लोक उभा राहतात त्यांना कुठेही एखादा जरी मच्छर चावला तर या आजारात सामोरं जावं लागतं ना। स्टँडवरच ही अवस्था असेल तर माझं म्हणणं आहे की या गावामध्ये आपल्याला किती अशा गोष्टी बदल करावे लागतील की जेणेकरून जे स्वच्छतेमध्ये आपल्याला कुठेतरी पुढं आणण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या गावाच्या विकासामध्ये भर पाडत असतात। आणि हीच परिस्थिती अशी जर लेंगरेची राहिली तर निश्चित रूपानं आपलं गाव अधोगतीला चाललंय। आणि आपण पाहू शकतो की हा जो रोड आहे बायपासचा आपल्या लेंगरे, तर ह्या रोडच्याच बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकतात की अतिशय घाणीचं किंवा दुर्गंधीचं वातावरण असं आहे की या ठिकाणी जो कचरा टाकला जातोय आपण पाहू शकता की या ठिकाणी जो कचऱ्याचं साम्राज्य एवढं झालेलं आहे या ठिकाणी कोणतेही दुर्गंधी जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकते। आणि हे गटर नाल्याचं जे पाणी येतं या ठिकाणी योग्य तो त्याचं व्यवस्थापन होत नसल्यामुळं आपण पाहू शकता की या ठिकाणी जो कचरा साठला जातो त्याच्यातून दुर्गंधी जास्तीत जास्त पसरली जाते। तसंच आपण पुढे बघायला गेलं तर ह्या रस्त्याच्याच बाजूला या ठिकाणी जो कचरा टाकलेला आहे तो अशा पद्धतीने कचरा ग्रामपंचायत व्यवस्थित आणि वेळेवर जर कचरा उचलत नसेल तर अशा पद्धतीने लोक या ठिकाणी कचरा टाकतात। ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने जो कचरा पडतोय त्याच्यावरती जो कोणी टाकल त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा तुम्ही। आणि जर टाकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी वेळेवरती गाडी घेऊन गेलं पाहिजे। लेंगरेमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला जी बायपास लेंगरे रोड आहे या ठिकाणी अशा पद्धतीने कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी कुत्रे असतील अनेक गोष्टी आहेत जे कचरे या ठिकाणी कचरा अशा पद्धतीने कुठेही टाकला जातो, कारण की या ठिकाणी कोणी याला वाली नाही की किंवा कोणी सांगणार नाही आहे किंवा कोणी या ठिकाणाहून कचरा उचलून घेऊन जात नाही। त्यामुळे आज या ठिकाणी आपण ही अवस्था पाहतोय। आणि याच्याच बाजूला ह्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकताय की आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि या ठिकाणी भरपूर अशी घरं आहेत आपण या ठिकाणी तेही पाहू शकता की अशी घरं असताना सुद्धा या ठिकाणी जो समोर कचरा जास्तीत जास्त फेकला जातो तर त्याचं कुठेतरी विलगीकरण व्हावं अतिशय चांगल्या पद्धतीने, कारण की आपल्याला स्वच्छ लेंगरं बनवायचं असेल। मित्रांनो, मी लेंगरेमध्ये ज्या ज्या रोडला फिरतोय त्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणामध्ये रस्त्याच्या कडेला असा कचरा टाकला जातोय। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण हा पाहू शकताय कचरा की अशा पद्धतीने जर कचरा रस्त्याच्या कडेला पडत असेल तर कुठेतरी कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही आणि ते व्हायला पाहिजे। आपण या ठिकाणी पाहू शकताय की इथे जे गटर आहे आता गटरही दिसत नाही आहे, कारण की या गटरामध्ये पूर्णपणे झाडे उगवलेले आहेत किंवा एलतार आलेले आहेत। अशा गोष्टी आहेत की जेणेकरून गटराचं पाणीसुद्धा तुंबलं जात आहे। तर कुठेतरी या गोष्टी आपण लक्षात आणल्या पाहिजेत की हे जे गटर जर तुंबलं तर त्या ठिकाणी जे गटराचं पाणी साठवून ज्या ठिकाणी दुर्गंधी होते आणि गटराचं पाणी म्हणजे सर्व गावांची घाण त्यामध्ये असते आणि हे पाणी जर तुंबलं या ठिकाणी तर आपण पाहू शकतो की त्याचा परिणाम इथल्या लोकांना भोगावा लागत आहे। तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने जर कचरा होत असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी जे कचरा लोक टाकतात अशा पद्धतीने तो कचरा त्यांनी या ठिकाणी न टाकता ग्रामपंचायतच्या गाडीमध्ये टाकावा, जेणेकरून की तो कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होईल। हे जो मेन पेट आहे इथून आणि या मेन पेटच्या बाजूलाच या ठिकाणी खाजगी वैयक्तिक एका व्यक्तीची जागा आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या लेंगरेमध्ये हा कचरा या ठिकाणी उरपणला जातो किंवा